नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे लीला आता खूपच मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकत चाललेली आहे। तो जो विक्रांत आहे मण्याचा वेश घेऊन आलेला आहे तो लीलाच्या समोर उभा आहे आणि तो लीलाला म्हणत आहे की तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक मला द्या ना। तेव्हा लीला म्हणते हे बघा तुम्ही असं करू शकत नाही कारण आपली ओळख नाही आणि मी कोणालाही कसा माझा नंबर देऊ। तेव्हा तो म्हणत असतो की प्लीज द्या ना, तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक द्या मला। लीला म्हणते की आता काय करू, मी तर आता फक्त लीला नाहीये, लीला जहागीरदार आहे, लोक माझ्या तोंडाकडे बघायला लागलेले आहेत, काय करू आता मी। हा प्रश्न लीलाला पडलेला असतो। लीला म्हणत असते नाही देऊ शकत मी तुम्हाला। तेव्हा तो म्हणतो की असं कसं म्हणता तुम्ही, अनोळखी आहात, आता इतकं आपण इथं बसलो, गप्पा मारल्या, हसत खेळत, जोक सांगितला आणि तरीही तुम्ही मला असं का म्हणताय। तेव्हा त्याला लीला म्हणत असते की प्लीज जाऊ द्या, तुम्ही काय करा माहिती का, तुमचा नंबर मला द्या, मी तुम्हाला नंतर मिस कॉल देईन, असं लीला त्याला सांगू लागते। आणि मग तो त्याचा नंबर लीलाला देऊ लागतो। लीला तो नंबर घेते कारण काही करून लीलाला तिथून सटकायचं असतं, कारण एजे तर तिला बघून तिथून निघून गेलेले असतात आणि मग लीलाचं असं म्हणणं असतं की आपण एकदाचं निघून गेलं पाहिजे। लीला तिथून निघून जाते आणि त्या क्षणी किशोर येऊन तिथे टेबलवरती बसतो, कारण किशोर आणि हा सगळा जो प्लॅन असतो तो विक्रांतचा असतो। किशोर म्हणतो की हे सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणेच झालेलं आहे, आपण जे प्लॅन केलं होतं त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, कारण लीलाला माहिती नाही आहे की हे सगळं तिनं रचलेलं जे जाळं आहे त्यात ती पूर्णपणे अडकणार आहे आणि मी तिला अडकवणार आहे, असं किशोर बोलत असतो। त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की लीला घरी येते, आजी तिथेच असतात, आजी मग बिस्किट खात असतात। लीला म्हणते की आजी, तेव्हा लीला आणि आजींचं आधीचं जे प्लॅनिंग असतं ते आता किशोरला कळलेलं असतं, म्हणून किशोर लीला आणि आजींचं बोलणं ऐकतो, कारण आजी म्हणालेले असतात की मन्या। लीला म्हणत असते अहो हे मन्या काय आहे। तेव्हा आजी म्हणत असतात की हे सगळं मी ठरवलेलं आहे, काहीही झालं तरी हा मन्या तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि हे सगळं होणार आहे आणि बघ काय होतंय ते। आणि किशोरने त्या पद्धतीने मग आता मन्याला तिथं आणलेलं असतं, कारण एजेंना जलस फील करण्यासाठी हा सगळा आजींनी केलेला प्लॅन असतो आणि त्याच्यामध्ये अलगत लीला आता अडकत चाललेली असते। आणि मग आजी लीला घरी येते, आल्या आल्या आजींना म्हणते चला चला लवकर चला आतमध्ये चला, असं म्हणत ती आजींना आतमध्ये घेऊन जाते। आजींना सांगते की काय सांगू तुम्हाला आजी, मला ना खूप टेन्शन आलं होतं, आपल्या प्लॅनप्रमाणे होतं, सगळं होणार होतं, मग मध्येच गोंधळ काय झालं असेल हा हा प्रश्न लीला विचारत असते। तेव्हा आजी म्हणत असतात की आता मला काय माहिती काय झालंय नक्की। तेव्हा लीला सांगत असते की आजी आपण जे ठरवलं होतं तसंच सगळं घडत होतं आणि बरोबर मी तिथे गेले, एजंटना आपण तशी कारणंही दिली, परंतु त्यानंतर घडलं मात्र वेगळंच। आजी म्हणतात काय झालं त्यानंतर। तेव्हा लीला सांगू लागते की आजी तिथं मी गेले आणि त्यानंतर तिथे त्या टेबलवरती एक मन्या आला, म्हणजे एक माणूस आला, एजे तिथं आले, एजेनी बघितलं, पण त्यानंतर ती व्यक्ती वारंवार मला म्हणायला लागली की मला तुमचा नंबर हवा आहे। आजी म्हणतात काय सांगते, हे सगळं असं झालं। तेव्हा लीला सांगते हो ना आजी, मला ना कळतच नव्हतं, मला ना खूप टेन्शन आलेलं होतं। हे लीलाचं बोलणं सुरू असतं। आजी म्हणत असतात की काळजी करू नकोस गं, होईल सगळं व्यवस्थित। आजींना मात्र भारी वाटत असतं, पण मला सांग या सगळ्या प्लॅननुसार एजे अभिराम तिथं जलद झाला की नाही। तेव्हा लीला म्हणते की हो, आणि मग लीला घडलेला प्रसंग सांगत असते। ती व्यक्ती तिथं आली, मग ती बसली आणि मग आमच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या, मी त्या व्यक्तीशी बोलत होते, एजेने ते पाहिलं आणि एजे तिथून निघून गेली आणि एजेंना राग पण आला होता असं मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होतं, कारण मी माझ्या कुठल्या तरी शाळेतल्या वर्गमित्राला भेटते ही गोष्ट एजेंना सहन होण्यासारखीच नव्हती। आणि हे सगळं बोलणं ऐकायला लक्ष्मी आणि सरस्वती दरवाजाला कान लावून उभे असतात, काय चाललंय नक्की त्यांचं आणि काय बोलत आहेत, खुसूरफुसूर काय चाललंय हा प्रश्न त्यांना पडलेला असतो। आणि मग सरस्वतीला काही कळत नसतं, सरस्वतीला ती बाजूला करते, लक्ष्मी आता स्वतः ऐकत असते आणि म्हणत असते की एजे जलद झालेत, एजेंना त्रासही झाला आहे, हे सगळं तिला ऐकू येत असतं आणि ती सांगत असते। त्याच वेळी इकडे आता सरस्वती आणि लक्ष्मी म्हणत असतात की अवघड आहे, म्हणजे एजे जलस होत आहेत, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला विचार केला पाहिजे। हे सगळं त्या दोघींचं बोलणं सुरूच असतं। त्यानंतर आजी म्हणतात ठीक आहे ना, मला सांग जे झालंय ते चांगलं झालंय ना, आणि मग इकडे बघ की एजे जलस झाला, ही गोष्ट ही तेवढीच चांगली आहे, आजी तिला सांगत असतात। तेव्हा लीला म्हणत असते पण आजी मला ना थोडं अवघड वाटतंय। तेव्हा आजी म्हणतात आता पुढचा प्लॅन सुरू करायचा आहे आणि आजींचा मोबाईल वाजू लागतो, आजींचा मोबाईल वाजत असतो आणि त्याचवेळी इकडे लक्ष्मी आणि सरस्वती यांना कळलेलं असतं की एजे पॉझिटिव्ह झालेले आहेत, एजे जलद झालेले आहेत, यांची जर लव्ह स्टोरी सुरू झाली तर आपलं मात्र अवघड होणार आहे, आपल्यासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे, काहीही झालं तरी ते दोघं जर एकत्र आले तर आपलं अवघड होईल। आजींना एजेंनी फोन केलेला असतो, लीला म्हणत असते की स्पीकरला टाका, आजी म्हणत असतात की नाही, आणि मग
एजेन बरोबर आजी बोलत असतात. एजे तिकडून विचारत असतात की लीला आली का घरी? तेव्हा आजी म्हणतात की नाही रे, सकाळी तू सोडलेस ना, अजून आलीच नाही आहे. तेव्हा एजे म्हणतात काय अजून आलेलं नाही आहे? तेव्हा आजी म्हणतात बघ बरं, तू त्या रेस्टॉरंटला जाऊन बघ बरं, तिथंच असेल ती, तिला घेऊन येताना. असं सांगितल्यानंतर इकडे लीला म्हणते आजी काय केलं तुम्ही हे? अहो मी तर घरी आली आहे, तुमच्या शेजारी आहे, मग तुम्ही तसं का बोलताय? हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यावेळेस आजी म्हणतात अगं आता एवढा डाव व्यवस्थित आलाय, रंगात आलाय, तो अर्ध्यावर का सोडायचा आहे सांग बरं? मग काय झालं हे सगळं? असं आजी बोलत असतात. आणि इकडे लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही विचार करत असतात. त्या म्हणत असतात की काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे की एजे आणि लीला आता एकत्र येणार आणि मला त्या जुन्या साड्या, ती कामं सगळं आठवायला लागलेलं आहे. असं लक्ष्मी सरस्वतीला सांगत असते. ती म्हणत असते नाही, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, त्या दोघींनी एकत्र येऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्यासाठीच आपल्याला या सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागणार आहेत. हे त्यांचं बोलणं चालू असतं. काही झालं तरी एजे आणि लीला यांना एकत्र येऊ द्यायचं नाही, हा प्लॅन यांनी दोघींनी केलेला असतो. इकडे एजे रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात. आजींनी तोपर्यंत लीलाला रेस्टॉरंटमध्ये पाठवलेलं असतं. लीला फोनवर बोलतच असते, मी पोहोचली रेस्टॉरंटमध्ये असं आजींना सांगत असते. आणि मग ती उतरते आणि आत जाऊ लागते. तर एजे दारातच असतात. पुन्हा लीलाला टेन्शन येतं, हे काय झालं आता? कारण एजे तर इथंच आहेत, आता काय करू मी? हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि पार्टनर तू काहीतरी कर, म्हणजे अडचणीत असलं की लीलाला पार्टनरची आठवण येत असते. आणि त्याचबरोबर इकडे लीला आता तिथे गुपचूप लपत छपत तिथून आतमध्ये चाललेली असते. जो दरवाजा दिसतो फक्त तिथंपर्यंत तिला जायचं असतं. आणि एजे मात्र तिथे बोलत असतात. ते म्हणत असतात की एजे तुम्ही आज आमच्या रेस्टॉरंटमध्ये? तेव्हा एजे म्हणतात हो काम होतं. लीला समोर दिसते आणि एजे म्हणतात की काय हे? कारण लीलाचा मोबाईल तिथेच वाजत असतो. लीलाच्या रिंगमुळे एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे की एजेंच्या लक्षात येतं की लीला इथंच आहे. आणि मग एजे म्हणतात अजून तू इथंच आहे? तेव्हा लीला म्हणते हो, आताच निघाले आहे, झालंच आहे माझं, असं ती बोलत असते. एजे म्हणतात एवढा वेळ? तर ती म्हणते काय करू, खूप गप्पा मारायच्या होत्या ना, खूप दिवसानंतर भेटलो होतो, मग वेळ कसा गेला ते कळलंच नाही आहे ना, म्हणून असं झालेलं आहे, असं ती सांगत असते. मग एजे आणि लीला दोघंही आता निघालेले असतात. एजे रागात असतात. एजेंना पटत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि मग गाडीत बसल्यावर पण लीलाचं तेच सुरू असतं, मण्या खूप चांगला आहे, मण्याबरोबर वेळ कसा गेला कळलं नाही, खूप वेळ आम्ही बोलत होतो, हे सगळं तिचं चालूच असतं. आणि त्याचबरोबर एजे म्हणत असतात काय चाललं हिचं, हिच्याबरोबर मी आहे पण हे मण्यापुराण काही संपत नाही आहे. तेव्हा लीला सांगते खूप प्लॅन केलं तर, मण्यानं कसं परफेक्ट आहे, सगळं प्लॅनिंग वगैरे त्याचं रेडी असतं आणि नेमकं आज काहीच झालं नाही, गप्पांच्या नादात कळलंच नाही, तसं मला खूप उशीर झाला असता, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे एजे म्हणत असतात की काही झालं तरी हिचं काही संपतच नाही आहे, एजेंना ही गोष्ट काही पटत नसते. आणि त्याचबरोबर लीला म्हणत असते की आता उद्याचा दिवस पण द्यायचा आहे, उद्या पण मग आजचं जे राहिलेलं आहे ना, मूवीला वगैरे जायचं आहे, ते प्लॅनिंग उद्या करणार आहे. एजेंना राग येत असतो. एजे म्हणत असतात काय होतं हे सगळं, कारण ही एवढी का वाहत चाललेली आहे त्या मुलाच्या मागे, कोण आहे एवढा तो, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो. आणि एजे मात्र शांतच असतात. लीलाला मात्र इकडे जराही अक्कल नसते की आपण काय बोलत आहोत, याचे परिणाम काय होणार आहेत, या कोणत्याही गोष्टींचा विचार लीलाने केलेला नसतो. तर आता एजे आणि लीला घरी येतात. घरी आल्यानंतर ते दोघंही शांतच असतात. लक्ष्मी आणि सरस्वती विचार करतात की काय झालं, कारण इतर वेळी तर एजे खुश असतात, एकमेकींना म्हणतात की बहुतेक भांडण झाले दिसतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात बाहेरून बुके आलेला असतो आणि त्यांचा जे सिक्युरिटीवाला आहे तो आवाज दिला येतो की हा बुके बाहेर आलेला आहे. आणि मग बुकेवर कार्ड असतं, ते कार्ड लीला ओढून घेतात आणि त्याचबरोबर लीलाला म्हणतात की हा बुके तुझ्या मनाने पाठवलेला आहे आणि फ्रेंड्स फॉरएव्हर असं लिहिलेलं आहे. तरीही एजेंना जलन होत असते. एजेंना ही गोष्ट पटतच नसते. आणि मग एजे तो बुके लीलाच्या हातात देतात आणि म्हणतात छानसा कॉर्नर बघ आणि ठेवून दे तिथं तो बुके. आणि लक्ष्मी आणि सरस्वतीच्या लक्षात आलेलं आहे की या दोघांचं आता चांगलंच भांडण झालेलं आहे. आणि मग एजे तो बुके लीलाच्या हातात देतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.